नमस्कार. माणसाच्या स्वभावाला औषध नसतं म्हणतात ते खरंच आहे. काही लोक आपल्या भूतकाळातच रमलेले असतात, तर काही लोक भूतकाळ विसरून जगतात. एकूण काय, वर्तमान परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता जी वेळ आलेली आहे त्या वेळेला कसं रिॲक्ट करायचं हे न जमल्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो. आता मी माझंच सांगते. मी माझ्या सासूबाईंना मी काही प्रश्न विचारला, साधा अगदी, सासूबाई चहा देऊ का? तर 30 वर्षाच्या काळामध्ये त्या माऊलीने मला कधी माझ्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं. म्हणजे मला हो, नाही किंवा आता नको, थोड्या वेळाने किंवा पण माझ्या प्रश्नाला त्यांच्या तोंडून प्रश्नच असायचा की तुम्ही सगळे पिणार का? काही वेळ आहे का? म्हणून न विचारता चहा द्यावा. तर म्हणजे आपला वेळ बघून आपण चहा बनवावा आणि द्यावा, तरी रागवायच्या. विचारायची पण हे नाही का, तोंडात काय एरवी एवढी बोलतेस. मग हळूहळू मला कळलं की त्यांची ती सवयच आहे प्रश्नाला प्रश्न करणं, उत्तर देणं हा नाही, हे माझ्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे खरंच आहे, त्यांनी खूप कष्टाने दिवस काढले आणि मी नोकरीला होती, त्यामुळे त्यांच्या मानाने आमची परिस्थितीच जे नंतर आताच्या काळामध्ये चांगली आली होती. आणि मी नोकरीला होते म्हटल्यावर माझी साडीची खरेदी किंवा कपड्यांची खरेदी जरा जास्त व्हायची. मग मी साडी घेतली की नेहमी त्यांची कुरकुर सुरू व्हायची. आम्हाला वर्षाला 2 साड्या, त्या पण आम्ही जपून वापरायचे, 2 ब्लाऊज. म्हणजे आता काळ बदलला आहे आणि ती सून कामाला जाते, तर तिला हा लागणारच हे 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 आणि खूप वाईट वाटायचं तेव्हा की जेव्हा मी अतिशय कपड्याच्या बाबतीत, म्हणजे मला स्वतःला खूप कपडे आवडत नाहीत. 20-25 साड्याच्या वरती एक साडी घरात आली की लगेच मी एक साडी कोणाला तरी देऊन टाकते. ड्रेसच्या बाबतीत पण तसंच आहे. म्हणजे मी साठवून ठेवत नाही. आणि तरीसुद्धा पण त्या 20-25 तर असायलाच पाहिजे ना, आणि 5-6 लग्नातल्या वेगळ्या, एवढ्याच साड्या माझ्याकडे. खूप साड्यांचा ह्याचा नाही. आणि तेव्हा तर मी पूर्वी ड्रेस पण वापरत नव्हते. तरीसुद्धा मला हे प्रत्येक साडीच्या, म्हणजे कधीतरी साडी खरेदी करायची वेळ आली तर हे मला ऐकावं लागलं. पण मग ते थोडंसं लक्षात आलं की हे सवयीनेच होईल. तर माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याला मध्ये काहीतरी थोडंसं आजारपण आलं होतं. सगळे उपाय केले. म्हणजे ते जेवायला जेव्हा बसायचे तेव्हा तोंडात घास घातल्या पहिल्याच घासाला त्यांना इतकी जोरात ठसक्याची उबळ यायची की पुढच्या अन्नाचं, म्हणजे जेवणावर बसणं पण त्यांना नको व्हायचं आणि अन्नाची वासना त्यांची उडायची. तर डॉक्टरकडे वगैरे पण गेल्यावर डॉक्टर म्हटलं जेवायच्या आधी थोडंसं पाणी प्यायला सांगा, आचमन केल्यासारखं वगैरे सगळं प्रकार झाले. त्याच्यानंतर मग तिने थोडंसं गुरुचरित्र वाचन वगैरे केलं. मग नंतर तिने दृष्ट वगैरे काढली आणि मग ती सवय गेली. आता काय होतंय, आता वय वाढत गेली. ह्या गोष्टीला झाली 3-1 वर्ष. आता माझ्या मैत्रिणीला कधी ठसका लागला, म्हणजे परवा माझ्यासमोरच झालं होतं ही गोष्ट म्हणून मला जाणवलं, तर लगेच तो तिच्यावर खेकसला. तुला घाई करायला कोणी सांगितले? म्हणजे आता मी म्हणते ना, नेहमी भूतकाळात राहण्याने नाही. आता आजचा भूतकाळ विसरला की मला वर्षभर ठसका लागत होता, मला अन्न जात नव्हतं, तेव्हा मी घाई करत होतो का? नाही. तो स्वतःचा भूतकाळ विसरला. आणि बायको त्यावेळेला काय गरज असते तिला, पाठीवरून एकतर हात फिरव किंवा वर डोकं कर, शांत बस, हातात जे काय असेल पटकन तिला ठसक्याने ते जाणार असेल, पडेल तर ते घेणं. त्याच्यापेक्षा फक्त तिथे समोर उभा राहून जोरजोराने किती तू केअरलेस आहेस हे तो तिला ऐकवायला लागला. आता खरंच सांगा, आणि त्यातही घरात अजून 2 माणसं असताना असं वागल्यावर त्या बाईला कसं वाटेल? तर
म्हणजे भूतकाळातच राहून नाही, माझ्या सासूबाई नेहमी भूतकाळात होत्या म्हणून हे व्हायचं. तुम्ही लोक साड्या घेता, आम्हाला 2 पण नाही मिळायचं, त्या भूतकाळ सोडायला तयार नव्हता. तर हे आपला भूतकाळ विसरून गेलं की मला कधी काळी एवढा त्रास होऊन मी ठसका बघितलेला आणि एवढं असूनसुद्धा दुसऱ्याला लागला तर मात्र त्याने घाई केलेली असते, त्याला खाण्याची पद्धत नाही, हे बोलायला तो माणूस तयार झाला आणि आपलं 2 वर्षापूर्वीचा तो त्रास सहज विसरून जातो. अजून एक माझ्या मैत्रिणीचा नवऱ्याला त्याला जीपे करायला खूप भीती वाटते. तो कॅश इन जातो तो आणि त्याच्या डोक्यात इतकं त्या ह्याने बसलेलं आहे की रिक्षावाले पैसे खातात म्हणून इतकं बसलेलं आहे. आता 68 रुपये झाले आणि हल्ली रिक्षावाल्यांकडे सुट्टे नसतात. हा त्या 2 रुपयासाठी वाद घालत राहतो. तर हिने सांगितलं मी जीपे करते, तर तेही त्यांना आवडत नाही. हो, तू तुझा स्मार्टनेस जास्त दाखवायला जातेस, तुला दाखवायचं आहे नवऱ्यापेक्षा मी हुशार आहे. असा स्वभाव एकेकाचा असतो. अजून एका माझ्या मैत्रिणीची गंमत ती सांगत होती त्या दिवशी की तिच्या भावाला मोठ्या भावाला फोन केल्या पहिलं काय परिस्थिती आहे हे बघणार नाही. अरे तू काही ठेवलं आहे, फोन केल्या त्याच्या मनात जे असतं तू इथे येणार आहेस का, तू आणि ती बोलायची पद्धत पण अशीच असते. आणि काय गं तुला आठवण नाही मला फोन करायची, किती दिवस झाले अरे पण तू कमीत कमी त्या आणि जर त्याला हेही म्हटलं अरे आम्ही आता तुला थोड्या माझी कामं आटपल्यावर तुला करणार होतो, हो मी फोन केल्यावर तुझं हेच उत्तर असतं. म्हणजे तो कधीच विचारत नाही समोर तिला. ती म्हणते कितींदा तरी तिच्या घरात अनेक प्रॉब्लेम होते पण तिला आवडत नाही त्या प्रॉब्लेमचं सगळ्यांना सांगत रडायला. पण कमीत कमी तू फोन केल्या कारण मला ती सवय आहे की फोन केला की तिला विचारते अगं तू काही गॅसवर ठेवलेलं नाही ना, फोडणी बिडणी नाही ना, का करपण्यासारखं काही ठेवलेलं नाही ना, कारण आपण बोलायला लागलं की जास्त वेळ बोलतो असं मी तिला कधी तर ती त्याच्यावरून तिने मला सांगितलं. आणि ह्याच गोष्टीने तो तिच्या नवऱ्याला तिने नुकतंच ऑपरेशन मधून छोटंसंच ऑपरेशन होतं, काय त्यात सांगायचं, कॅटरॅक्टचं ऑपरेशनचं काय बोलायचं म्हणून तिने सांगितलं नव्हतं. ऑपरेशन करून घरात आले, घरात पाऊल ठेवल्या रिंग वाजली म्हणून फोन केला आणि हा फोनवरच तिला लेक्चर द्यायला लागला. विचारलं सुद्धा नाही आधी की तुझ्याकडे काय परिस्थिती आहे, आणि फोन काय बोलायच्या तिकडचा त्याने फोन ठेवून दिला. ती सांगते खरंच किती मोठा भाऊ म्हणून तरी किती मान द्यावा, त्याला कधीच कळत नाही का. आणि नंतर निरोप दिला, फोन केला, निरोप दिला की अरे असं हो तुझी कारणंच असतात नेहमी, हे सरळ उत्तर असतं. म्हणजे एखाद्याला स्वभावच आहे की दुसऱ्याला डॉमिनेट करणं किंवा दुसऱ्याला आपलंच खरं करणं. म्हणजे मी म्हणते ना भूतकाळात रमणंसुद्धा वाईट नाही. भूतकाळात रमा, तुमच्या वेळेला नव्हत्या साड्या, तुला मिळत आहेत, खूप कौतुक आहे. हे तर म्हणत ते नाही होत. भूतकाळ पूर्ण विसरा असं नाही, पण आपले अनुभव आपल्याकडे असतात ना, त्या अनुभवाचा दुसऱ्याला चांगल्याच्या ठिकाणी उपयोग करत. माझ्या मैत्रिणीचा नवरा जेव्हा तिला ठसका लागला त्याला माहीत आहे ठसक्याचा काय त्रास होतो, त्याला त्याने तिला उभं राहून लेक्चर देऊन तिचा ठसका बरा होणार असतो का. कमीत कमी ते 5 मिनटं तरी हवे, तर तुझी चूक असेल तर नंतर त्याने ओरडावं, घरात पाहुणे नसताना ओरडा, पण स्वभावाला औषध नसतं. असे अनुभव तुम्हाला पण येत असतील ना, नक्की मला तुम्ही सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.